या जिल्ह्यात 26 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस येणार, भारतीय हवामान खात्याचा मोठा इशारा। भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात 22 ते 26 जुलैपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वादळी वारा, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे। दिनांक 23, 24 व 26 जुलै रोजी येलो अलर्ट तर दिनांक 25 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट दिलेला असून या कालावधीमध्ये काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे। या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले। वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे। अशा कालावधीत मोबाईल फोन सोबत बाळगू नये। वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी। पाऊस व वीज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप खांडे यांनी केलं। नागरिकांनी जलपर्यटन स्थळी अतिउत्साही होऊन जीव धोक्यात घालणारी कुठलीही कृती करू नये। शक्यतो पाण्यात उतरण्याचं धाडस करू नये। आपण कितीही चांगले जलतरणपटू असलो तरी अशा ठिकाणी पोहण्याचं टाळावं। नदी नाले दुथडी भरून वाहत असतात तेव्हा पाणी पुलावरून किंवा रस्त्यावरून वाहत असतं। अशा वेळी चुकूनही तो पूल किंवा रस्ता चालत किंवा गाडीमधून ओलांडण्याचा प्रयत्न करू नये। आवश्यक खबरदारी घेऊन स्वतःची त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबियांची व मित्रपरिवाराची अशा ठिकाणी आवश्यक काळजी घ्यावी व प्रशासनाकडून निर्गमित होत असलेल्या सूचनांचं पालन करून सहकार्य करावं। जिल्ह्यातील समस्त नागरिकांना व शेतकऱ्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी शासनाच्या सर्व सूचनांचं पालन करावं व स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावं। अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नागपूर जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर, दूरध्वनी क्रमांक 0712 25 62 668 इथं संपर्क साधावा। गढ़चिरौली महाराष्ट्र का उभरता स्टील पावर हाउस लॉयड्स मेटल्स की अगुवाई में माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस की उपस्थिति में 4.5 मिलियन टन क्षमता प्रतिवर्ष स्टील प्लांट का ऐतिहासिक शिलान्यास। 100 बेड का अस्पताल, आधुनिक CBSE स्कूल, हॉस्टल और स्मार्ट टाउनशिप भविष्य आकार ले रहा है लॉयड्स मेटल्स के साथ।